पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओमध्ये। तर वांगी लागलेत आणि फर्स्ट टाइम वांग्याचे वांगं लागले आणि असं नवीन काही लागलेच फळं वांगी मिरच्या असं लागलंच तर मी तुम्हाला दाखवते। गुलाब लागली तर हे फूल पण आता पहिल्यांदाच लागले, त्यामुळे मी माझ्या व्हिडिओतून दाखवत असते तुम्हाला की फुलं लागलेली, वांगी लागलेली, टोमॅटो लागलेली। आधी सुद्धा दाखवले तसे वांगं लागले आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा लागलेत, ती आता नंतर दाखवेन तुम्हाला। पण हे वातावरण झालंय ढगाळ, खूप उष्णता आणि खूप गरमी जाणवते आणि पाऊस पडेल अशी शक्यता वाटते आणि आम्ही सुद्धा वाट बघतोय कधी एकदा पाऊस पडतो। एवढं गरम होतंय, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा थंडावा जाणवेल। झाडं पण सुकून निघाले आणि खूप दिवसांनी कलिंगड आणलेलं आहे घरी। इतके दिवस जेवढी कलिंगड आणत होतो ती तितकीशी चांगली नव्हती चवीला, पण हे एकदम मस्त लाल बुंद आणि खूप चविष्ट सुद्धा होतं, तर खूप छान वाटते खाताना। संध्याकाळी पाऊस पडायची शक्यता दाटच आहे, वातावरण एकदम असं ढगाळ आणि काळोख झालंय। तर चुलीजवळ लाकडं घेते जेणेकरून ती भिजू नयेत आणि शेणी पण नाही आहे, तिथे शेणी असतात त्या टोपल्यामध्ये, तर शेणीसुद्धा नाही आहेत। लाकडं सगळे आतमध्ये घेते, शेणीसुद्धा आणते। गावाला चुलीजवळ अशी लाकडं घेणं, शेणी घेणं हे रोजचंच काम आहे, पण आज आठवणीने नेहमी आमची उन्हाळ्यात अशी बाहेर असतात, पण आज आतमध्ये घ्यावी लागणार आहे जेणेकरून उद्या भिजू नयेत, उद्यासाठी शेणी असावी म्हणून। आणि शेवटीला पाऊस सुरू झालाच आहे। इथे मोगऱ्याला सुद्धा फुलं लागलेत, कळ्या आल्यात, फुलं दिसत नाही आहेत जास्त। तर रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आहे, खूप असा कडाक्याचा नाही पडला, पहिल्यांदाच पडणारा पाऊस असा विजा कडकडून आणि जोरदार पाऊस पडतो। आणि जिजा आता त्या रिमझिम पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेते। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा। धन्यवाद।